या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भैरवीच्या घरी पूजा असते आणि त्याच वेळी पिंकू आणि त्याच्या घरचे लोक त्या ठिकाणी येतात. पूजेची तयारी पाहून पिंकूचे वडील विचारू लागतात की भैरवी मॅडम हा सगळा काय प्रकार आहे. आज तर यांची हळद आहे ना, मग ही पूजा कशासाठी आणि तुम्ही आम्हाला याबद्दल आधी का नाही सांगितलं. आणि त्यावेळी भैरवी म्हणते की ताराच्या आणि पिंकूच्या लग्नात कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून ही पूजा आहे. पूजा संपन्न झाल्यानंतर आपण हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आणि हे ऐकून तो पिंकू आणि त्याचे वडीलही खुश होतात आणि मग त्यानंतर भैरवीला हे देखील सांगतात की आमच्या पिंकूला आई तर नाही आहे, त्यामुळे आता तुम्हीच त्याला हळद लावा आणि मग त्याची उष्टी हळद तुमच्या ताराला. आणि त्यावर भैरवीसुद्धा हो म्हणते आणि मग पूजेला सुरुवात होते. दुसरीकडे सारंग जे काही बोललेला असतो त्यामुळे सोहम नाराज होतो, पण तितक्यात सावली त्या ठिकाणी येते. ती सोहमची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते. सोहम म्हणत असतो की वहिनी बघ ना दादा कसं बोलला. तर सावली म्हणते की सोहम भाऊजी ते जे काही बोलले ते त्यांच्या दृष्टीने बरोबरच आहे, पण आत्ता या परिस्थितीमध्ये आपल्याला काय योग्य वाटतं ते आपण करायला हवं. आणि ते ऐकून बबलू घाबरून म्हणतो की पण आपण करायचं तरी काय. तर सोहम म्हणत असतो की वहिनी तू मला वचन दिलं आहे, त्यामुळे तुला मला आणि ताराला एकत्र आणावंच लागेल. आणि त्यावेळी सावली म्हणते की सोहम भाऊजी तुम्ही नका काळजी करू, मी सावलीसारखी तुमच्या सोबत राहील, तुमची साथ कधीच सोडणार नाही. तुम्हाला मी जे वचन दिलं आहे ना ते नक्की पूर्ण करेल. आणि ते ऐकून बबलू विचारतो पण प्लॅन नेमका आहे तरी काय. तर सावली म्हणते की माझ्याकडे तर कोणताच प्लॅन नाही आहे, पण प्लॅन करणाऱ्या माणसाला मी ओळखते, आपण त्यांच्याकडेच जाऊयात. आणि मग ते तिघेजण लगेच घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे ऐश्वर्या मेकअप करत बसलेली असते आणि तितक्यात अस्मी त्या ठिकाणी येते. ती ऐश्वर्याला म्हणू लागते की मी तुम्हाला ना खूप हुशार समजत होते, पण तुम्ही ना प्रत्येक वेळी माझी निराशाच करता. त्यामुळे ऐश्वर्या तिला विचारते की आता काय झालं आहे, जे बोलायचं असेल ते स्पष्टपणे बोल. आणि त्यावेळी मग अस्मी म्हणू लागते की आज त्या तारा वझेची हळद आहे आणि ती सावली सकाळपासून घरातून गायब आहे. आता जर तिने त्या ताराचं आणि सोहमचं लग्न लावून दिलं ना तर वर्षभरातच या घरात पाळणा हलेल आणि मग तुमच्या हातात काहीच राहणार नाही. तुम्हाला जी काही या मेहेंदळेंवर सत्ता गाजवायची आहे ना ते फक्त तुमचं स्वप्नच राहील. आणि हे ऐकून ऐश्वर्या देखील काळजीत पडते. दुसरीकडे सावली, सोहम आणि बबलू जगन्नाथकडे आलेले असतात. सोहम जगन्नाथला घडलेला सगळा प्रकार सांगतो, त्यामुळे जगन्नाथसुद्धा विचारात पडतो. त्याला समजत नाही की ती भैरवी त्या पिंकू शेठसोबत ताराचं लग्न का करून देत असेल. तर सोहम म्हणतो की आम्हालासुद्धा तोच प्रश्न पडलाय, भैरवी मॅडम असं का करतायत तेच समजत नाही. आणि त्यावेळी जगन्नाथ पटकन बोलून जातो की ती आहेच परजीवी, आता तिला त्या पिंकू शेटकडून सुद्धा काहीतरी फायदा मिळणार असेल म्हणूनच असं वागते. पण ते ऐकून बबलू आणि सोहम विचारतात म्हणजे, पण मग जगन्नाथ पटकन विषय बदलत म्हणतो की अरे काही नाही, ती आत्तापर्यंत तिच्या लेकीच्या जीवावरच जगत आली आहे ना, आता त्या पिंकूच्या जीवावर जगायचं असेल दुसरं काही नाही. आणि मग तो सावलीला घेऊन बाजूला जातो आणि तिला विचारतो की सावली हे सगळं काय आहे, तू काय करतेस, तुला कळतंय का. आणि त्यावेळी सावली म्हणते की हो जगन्नाथजी, पण मी सोहम भाऊजींना शब्द दिलाय त्यांचं आणि तारा मॅडमचं लग्न व्हायलाच हवं. पण जगन्नाथ म्हणत असतो की ती तारा कशी आहे तुला माहिती आहे ना, आणि तिला आपल्याला तुझ्यापासून तुझ्या कुटुंबापासून दूर ठेवायचं आहे, तू तिला घरात का आणते. पण सावली म्हणते तारा मॅडमचा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे, पण त्या फक्त भैरवी माईंच्या हातातलं खेळणं आहे. कदाचित त्या भैरवी माईंपासून दूर गेल्या तर त्यांचाही स्वभाव बदलेल. आणि हे ऐकून जगन्नाथ आणि त्याची बायको एकमेकांकडे बघून हसतात आणि म्हणतात की सावली तू कधीच कोणाच्या बाबतीत वाईट विचार करू शकत नाहीस ना गं. तर सावली म्हणते की नाही, कारण ते माझ्या रक्तातच नाही, मी माझ्या सावळ्याची सावली आहे आणि मी कधीच कोणाचं वाईट करू शकणार नाही. आता फक्त मला लवकरात लवकर तारा मॅडमला सोहम सरांकडे घेऊन यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हीच काहीतरी प्लॅन सुचवा. आणि मग त्यानंतर जगन्नाथ त्या तिघांना त्याचा प्लॅन सांगतो आणि म्हणतो की जर हा प्लॅन वर्क नाही झाला तर आपल्याकडे प्लॅन बी सुद्धा रेडी आहे, आपण त्याप्रमाणे काम करूयात. आणि मग त्यानंतर ते त्यांच्या प्लॅनला सुरुवात करतात. आणि मग त्यानंतर सावली एका जोगतिनीचा वेश परिधान करून भैरवीच्या घरी पोहोचते. तिला असा अचानक आलेला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर सावली तिचा चेहरा लपवत आणि आवाज बदलतच बोलत असते आणि ती चुकूनही भैरवीकडे तोंड करून उभी राहत नाही.
भैरवी अनेकदा सावलीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करते, पण सावली काही तिला तिचा चेहरा दिसू देत नाही. आणि मग त्यानंतर ती असं सांगते की मी इथे नवरा नवरीला आशीर्वाद देण्यासाठी आले आहे, पण मला इथे फक्त एकच जीव दिसतोय, दुसरा जीव कुठे आहे, बोलवा तिला. आणि त्यावेळी भैरवी म्हणते म्हणजे नवऱ्या मुलीला बोलावू ना मी. आणि त्यावर सावली देखील हो म्हणते. आणि मग भैरवी ताराला घेऊन बाहेर येते, तर सावली तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देते. आणि मग त्यानंतर ती तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करते. आणि आपल्यासमोर सावली आहे हे कळल्यावर ताराला तर खूपच आनंद होतो, तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. आणि ते पाहून तो पिंकू आणि त्याचे वडील खुश होत म्हणतात की तुम्ही आशीर्वाद दिला आणि आमची पोर तर हसायलाच लागली. आणि त्यामुळे मग भैरवीसुद्धा खुश होते. आणि मग त्यानंतर सावली सगळ्यांना देवी आईचा जयघोष करायला सांगते. आणि त्यावेळी ती सगळ्यांच्याच नकळत तिथे जे हवन सुरू असते त्यामध्ये काहीतरी टाकते, ज्यामुळे सगळीकडे धूर होतो. आणि त्या धुरामुळे कोणालाही समोर नेमकं काय घडतंय हे दिसत नाही. सावली पटकन ताराजवळ जाते, पण त्यावेळी तिच्या लक्षात येतं की भैरवीने ताराचा हात घट्ट पकडून ठेवलाय. त्यामुळे मग ती पिंकूला भैरवीच्या जवळ घेऊन येते आणि त्याचा हात भैरवीच्या हातात देत ताराला तिच्यापासून वेगळं करते. तितक्यात मग सोहमसुद्धा आतमध्ये येतो. जेव्हा तो ताराजवळ जातो तेव्हा त्याला पाहून ताराला खूप आनंद होतो. आणि मग सोहम तारा आणि सावलीला घेऊन त्या घरातून बाहेर पडतो. इकडे घरात मात्र सगळेजण डोळे चोळत उभे असतात. दुसरीकडे बबलू त्यांची वाट पाहतच असतो. थोड्याच वेळामध्ये सोहम ताराला आणि सावलीला घेऊन धावतच बाहेर येतो आणि मग त्यानंतर ते तिथून निघून जातात. तर इकडे धूर कमी झाल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात येतं की तारा पळून गेली आहे. त्यामुळे तो पिंकू आणि त्याचे वडील खूपच चिडतात. ते लगेच त्यांच्या माणसांना ताराचा शोध घेण्यासाठी पाठवतात. भैरवीसुद्धा काळजीतच असते. ती मोठमोठ्याने ताराला हाका मारत असते. आणि त्याच वेळी त्या पिंकूचे वडील तिच्या डोक्याला गन लावतात आणि म्हणतात की मला माहिती आहे तूच तुझ्या मुलीला गायब केलं आहे. तर भैरवी म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही, आज माझ्या मुलीची हळद होती, मग मी तिलाच तिच्या हळदीतून गायब का करेल. पण ते पिंकूचे वडील काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. ते म्हणत असतात की तुमच्या मुलीचं बाहेर कुठेतरी लफडं होतं आणि म्हणूनच तुम्हाला माझ्या मुलासोबत तिचं लग्न लावायचं होतं ना. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ती जर आमच्यासमोर हजर झाली नाही ना तर मी तुमचा खेळ संपवणार. तर भैरवी म्हणत असते की हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मला माहीत नाही आहे तारा कुठे आहे ते, आणि तुम्हाला तिचं सत्य माहीत असताना मी असं का करेल. परंतु ते पिंकूचे वडील काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतात. आणि त्यातच तो पिंकू मोठमोठ्याने रडू लागतो, मला तारा हवी असं म्हणू लागतो. त्यामुळे तर त्याचे वडील अजूनच चिडतात आणि भैरवीला धमकी देतात आणि लवकरात लवकर ताराला माझ्यासमोर हजर कर, नाहीतर तुला संपवून टाकेल असं म्हणत घरातून बाहेर पडतात. आणि त्यामुळे भैरवीसुद्धा खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.